लोकसभेमध्ये आमच्या मीटिंग झाल्यानंतर लोकसभेमध्ये युतीचा धर्म म्हणून आम्ही तनमन धनाने काम करणार आहोत। आमची अपेक्षा राहील फक्त एवढीच का भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेनी बरोबर येथे काम करावे। शिवसेनेची जर एखादी प्रचाराला गाडी असेल तर शिवसेनेच्या झेंड्याबरोबर भारतीय जनता पार्टीचा पण झेंडा लागला गेला पाहिजे। त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचं तालुक्यातलं काम इतकं जोरा चालू आहे, गेले 2 वर्ष आम्ही कामामध्ये झोकून दिलेलं आहे सर्व पदाधिकाऱ्यांनी। प्रत्येक गावागावामध्ये आमच्या शाखा, आमची बूथरचना, आमचे शक्तीप्रमुख असतील, आमच्या सर्व मोर्चा आणि आघाड्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या मिटिंगा वगैरे रेग्युलर काम चालून अत्यंत सुंदर असं भारतीय जनता पार्टीचं काम चालू असल्यामुळे आम्ही आमच्या वरिष्ठांना विधानसभेच्या वेळेस विधानसभेची उमेदवारी ही भारतीय जनता पार्टीलाच हवी म्हणून आम्ही हा हट्ट धरलेला आहे आणि आम्ही ती मागूनच घेणार। विधानसभेची उमेदवारी दिली जाते, तोच माणूस पक्ष सोडून जातो। आता त्यांना इथं भारतीय जनता पार्टीमध्ये काय आवडलं नसेल किंवा त्यांचे काही महत्त्वाकांक्षा अजून असतील, काही खटकला असेल, त्यांचा तो विषय येतो, ते खूप मोठे जाणतेत। आम्ही आता आमच्या पक्षश्रेष्ठींनी त्यांना पाहिजे ते विश्वासात घेतले, त्यांना इथं लोक विधानसभेची उमेदवारी दिलेली आहे साहेब एवढी मोठी। त्यावेळेस त्यांचा निर्णय ते शेवटी स्वतः घेऊ शकतात। फक्त मी एवढंच म्हणेल का त्यावेळेस आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी खूप काम केलं। 22,000 वोटिंग पडलेले त्यावेळेस, लक्षात ठेवा। त्यावेळेस आमच्या एकही बूथरचना नव्हती, कुठल्याही पद्धतीची कार्यकारिणी नव्हती। एवढं नसताना जर आम्ही 22,000 वोटिंग पाडू शकतो तर माझ्या मते ह्यावेळेस या 5 वर्ष त्याच्यामध्ये गेल्यात आम्ही 5 वर्षात एवढं काम केलेत तर आम्ही नक्की माझ्या मते भरपूर पुढे गेलेलो आहोत। खरं तर वाणी साहेब, भारतीय जनता पार्टी हा पक्ष शिस्तप्रिय पक्ष आहे। भारतीय जनता पार्टी वरिष्ठांचे आदेश आल्याशिवाय आम्ही कुठली गोष्ट करत नाही। ज्या दिवशी शिवसेना आणि भाजपाची युती झाली त्या दिवशी सर्वांना आनंद झाला। भाजपाची युती असताना शिवसेनेवाले तुमच्या कार्यकर्त्यांना अशा प्रकारे ओढाओढी कसं करतात, त्याचं सत्य काय? यातील सत्य असं आहे, जास्त काही न बोलता देशामध्ये सगळीकडे युती झालेली आहे। युतीचा धर्म हा त्यांनी सुद्धा पाळला पाहिजे। आम्ही तर 100% पाळणार आहोत। वरिष्ठांच्या ज्यावेळेस सूचना येतील त्या पद्धतीने आम्ही नक्कीच युतीचा धर्म पाळणार आहोत। परंतु कालला शरददादा सोनवणे आमदार मनसेमधून शिवसेनेमध्ये जात असताना उद्धव ठाकरेंकडे त्यांचा जो प्रवेश झाला त्या प्रवेशाच्या दरम्यान आमच्या 2 जे जबाबदार कार्यकर्ते आहेत, म्हणजे एक सूर्यकांत ढोले हे आमच्या भारतीय जनता पार्टी जुन्नर तालुक्याचे सरचिटणीस आहेत, जबाबदार आहेत, त्यांचं काम चांगलं आहे। आणि त्यांनी ज्या वेळेला आढळरावांनी सांगितलं की उद्या आम्हाला वर्षा बंगल्यावर प्रवेशासाठी जायचे, तुम्ही येणार का, त्यावेळेला त्यांनी 1 मिनिटात मला फोन करून सांगितलं की असा आढळराव पाटलांचा फोन आला होता। त्यांना त्याचा एक आनंद झाला युतीचा धर्म म्हणून, परंतु असं सांगितलेलं नाही का मी पक्षात येणार आहे आणि माझं नाव तुम्ही तिथं द्या। हे खोटं काम या ठिकाणी युतीमध्ये चाललेलं आहे। असं काम या शिवसैनिकांनी करू नये यासाठी आम्ही ही बाईट देत आहोत। दुसरी गोष्ट, आमच्या महिला मोर्चाच्या अध्यक्ष स्वातीताई ढोले यांनासुद्धा त्यांचा फोन आला असेल, मला त्यांनी ते सांगितलं, परंतु फोन आल्यानंतर पक्षामध्ये आम्ही प्रवेश करणार किंवा आम्ही तिथं तुमच्याबरोबर येणार हे कुठलंही त्यांचं बोलणं झालेलं नाही। आढळराव साहेबांचा, शरददादा सोनवणेंनी त्यांच्याशी बोललं किंवा काय ते मला माहीत नाही, परंतु हे जिल्हा शिवसेना अध्यक्ष यांच्या पत्रावर हे नावं त्यांनी त्यांच्या मनाने लिहिली, त्यांच्या मनानेच ती जाहीर केली, त्यांच्या मनानेच ते पेपरला आली। ही गोष्ट शिवसेनेची आम्हाला भारतीय जनता पार्टी जुन्नर तालुक्याला खटकलेली आहे। आम्ही सर्व पदाधिकारी या गोष्टीचा नक्कीच धिक्कार करणार आहोत, कारण याचं असं आहे, युतीचा धर्म त्यांनी पाळावा, युतीचा धर्म आम्ही सुद्धा पाळणार आहोत। जे आमचे कार्यकर्ते आहेत ते जर फोडाफोडीचं तुम्ही राजकारण करणार असाल तर आम्हालाही त्याचा विचार करावा लागेल। आम्ही काम कसं करायचं काय, आमच्या वरिष्ठांच्या सूचना आल्याप्रमाणे आम्ही ते काम करणार आहोत। वरिष्ठांच्या सूचना आल्याशिवाय किंवा अशा होणाऱ्या गोष्टी आम्ही वरिष्ठांना कळवतो, त्या कळवल्याशिवाय आम्ही राहणार नाही। आमच्या जर कार्यकर्त्यांना असं तुम्ही नको त्या ठिकाणी बोलावून असं काहीतरी बोलत असाल किंवा खोटं, आता माझ्या माहितीप्रमाणे मी भाषण ऐकलं टी व्हीवरती कोणाचं, आमदार साहेबांचं,
का इथून पुढे भाजप आणि इतर पक्षातली लोक मी पक्षामध्ये आल्यामुळं शिवसेनेमध्ये आल्यामुळं घर वापसी सगळ्यांची परत होणार आहे. परंतु हे स्टेटमेंट तुम्ही तुमच्या पद्धतीनं जर ते अंमलात आणलं तर त्याच्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही. पण आमचे कार्यकर्ते यायला इच्छुक नाही, तुमचं त्यांचं बोलणं नाही, तुम्ही त्यांची नावं घेता कशी? जे माजी जुन्नर तालुका अध्यक्ष ते होते त्यांना पक्षातून ज्या वेळेला, आता माझ्या माहितीप्रमाणे मी 1.5 ते 2 वर्ष झाला अध्यक्ष आहे, तेव्हापासून ते पक्षामध्ये कुठलंही काम करत नाहीत. त्यामुळे त्यांनी आमच्या पक्षामध्ये होते का नव्हते हा विषय आमचा बिलकुल नाही आहे. त्यांच्या मनाचा निर्णय होता, त्यांनी तो घेतला, त्याच्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही. जरी ते पूर्वीचे होते ते, पण तेवढ्या पुरतेच होते ते, त्याच्या अगोदर सेनेचेच होते. नक्कीच तुम्ही म्हणता त्या विषयाला तेवढं तथ्य जरी असलं तर त्यानंतर ते अध्यक्षपद सोडल्यानंतर त्यांनी जे काय त्यांच्या पद्धतीनं राजकारण केलं, त्या राजकारणामध्ये वरिष्ठांना जे लक्षात आलं त्या पद्धतीनं त्यांनी मला अध्यक्षपद केल्यानंतर त्यांनी त्या 1.5 वर्षात कुठलंही काम केलेलं नाही. त्यामुळे त्यांना आपण ते नाराज असतील. आणि संघटनेच्या संदर्भामध्ये आम्हाला त्याच्याविषयी कुठेही सहकार्य त्या 1.5 वर्षामध्ये मिळालेलं नाही. युती ही झालेली आहे. ज्या वेळेला आपण सगळे जगजाहीर युती झालेली पाहिलेली आहे, लोकसभेसाठी पण झाली आणि विधानसभेसाठी सुद्धा झाली. त्याच्यामध्ये आज युतीने निर्णय घेतल्यानंतर जर लोकसभेसाठी ही जागा त्यांनी दिली, आजही युतीच्या माध्यमातून आम्हाला तशा सूचना आलेल्या नाहीत. पण युती झाली याबद्दल मी 100% खात्री आहे माझी. आमच्या वरिष्ठांच्या सूचना आल्याशिवाय आम्ही त्या पद्धतीचा निर्णय घेणार नाही. कार्यक्रमात आम्ही उद्घाटनाला होतो आणि त्यांनी विकास कामांमध्ये आम्ही 2-3 वेळा याच्या अगोदर गेलेलो आहोत. विकास कामं आमच्या मुख्यमंत्री आणि नितीन गडकरी साहेबांनी जी दिली आहेत त्यांनी नाही मतदानाचा भाग नाही. युती झालेली आहे, निर्णय कसे घ्यायचे, आपल्याला युतीमध्ये काम काय करायचं आहे, ह्या सगळ्या ज्या पक्षाची जी संघटनेमधली रचना आहे त्या रचनेप्रमाणे आम्ही काम करणार नाही. युतीचं काम आम्ही 100% करणार. झाली विधानसभेला युती झाली. लोकसभेला जर या ठिकाणी शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आढळरावांना तिकीट दिलं असेल, सेनेला तिकीट दिलेलं असेल, तर विधानसभेला नक्कीच जुन्नर तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा आमदाराला तिकीट मिळावं, आमदार यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते किंवा संघटना नक्कीच तरबेज आहे आणि ते मागितल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आमचे 356 बूथ आहे ना, बूथ समित्यासुद्धा पूर्ण आहेत. त्यामुळे आम्ही कुठेही कमी नाही आहेत. तुम्हाला जरी तसं वाटत असेल, भारतीय जनता पार्टीचं काम सुप्त असतं आणि जे सुप्त आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ते नक्कीच दिसेल. इथून पुढे वरती असं ठरलंय का युतीचा धर्म सगळ्यांनी, शिवसेनेनी पण पाळायचा आणि बीजेपीने पण पाळायचा. जर वरून आम्हाला विधानसभेसाठी बीजेपीसाठी आज जर तालुका सुटला 195 हा मतदारसंघ नाही सुटला नाही, आम्ही तो सोडवणारच. भारतीय जनता पार्टी जुन्नर तालुक्याच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं आम्ही ती मागणी केलेली आहे, मागणी करणार आणि सोडणारच. आणि सोडल्यानंतर युतीचा धर्म सेनेने सुद्धा पाळला पाहिजे. बीजेपीचा युतीचा उमेदवार असेल, तो सेनेचा उमेदवार नसेल असं कसं म्हणाल तुम्ही? बीजेपीचा उमेदवार उभा राहिला तर युतीचा धर्म पाळला पाहिजे त्यांनी. तो शिवसेनेचा सुद्धा उमेदवार होतो. जर आम्ही लोकसभेचा उमेदवार मानतोय तर त्यांनी का मानू नये?